की जसं बीडमध्ये वाल्मिक कराड निर्माण झाले राखेच्या आणि तिथल्या सगळ्या अनधिकृत मायनिंगमुळे, तसा या जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड निर्माण होऊन दे नको। पाण्याची जी पातळी आहे ही पातळी त्या ठिकाणी भूगर्भातली अतिशय खोलवर जाणार आहे। दुष्परिणाम आहे, धुळीचा परिणाम आहे, अनेक समस्यांना आजारांना हे स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सगळ्या सेफ्टी मायनिंग पाळून सगळ्या अधिकृत परवानग्या घेऊन कोणी जर मायनिंग करत असेल तर त्याला आमचा विरोध नाही, पण जर सगळे कायदे धाब्यावर बसून सगळे नियम धाब्यावर बसून जर कोणतरी अनधिकृत बांधकाम मायनिंग करत असेल तर त्याला आमचा त्या ठिकाणी विरोध राहणार आहे। लवकरात लवकर जनतेशी, कारण लोकांचा संपर्क या सगळ्या जनतेनं माझ्याशी संपर्क साधलेला आहे, सातत्यानं त्यांच्या फोनवरनं माझ्या घरी येऊन ऑफिसमध्ये येऊन ते मला भेटलेले आहेत। आणि 26 जानेवारीला म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर करणार असं तिथल्या स्थानिक जनतेनं मला सांगितलेलं आहे। जर तशा प्रकारचं आंदोलन झालं तर मी त्या ठिकाणी त्या आंदोलनाला भेट देणार आहे। आजच मला माहिती मिळाली, काल ग्रामस्थांनी वाहतूक रोखल्याच्या नंतर, अनधिकृत मायनिंगचे वाहतूक रोखल्याच्या नंतर, अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलीस आले, पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली आणि आपण कंपनीशी त्या ठिकाणी सगळं बोलून, सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून याबाबत निर्णय घेतो अशा प्रकारचं ग्रामस्थांना सांगितलं गेलं। आणि म्हणून आज ग्रामस्थांनी साटेलीमध्ये आज गावामध्ये बैठक घेतली आणि ग्रामसभेचा आणि गावाचा ठराव घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये बेकायदेशीर अनधिकृत मायनिंग नको, अशा प्रकारची भूमिका ही गावामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। तो सुद्धा निर्णय तुम्हाला मी आता थोड्या वेळाने देईल, कदाचित आता एक 10-15 मिनिटांमध्ये माझ्याजवळ येईल। म्हणजे संपूर्ण गावाचा विरोध हा या अनधिकृत बेकायदेशीर उत्खननाला, मायनिंगला त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की जसं बीडमध्ये वाल्मिक कराड निर्माण झाले राखेच्या आणि तिथल्या सगळ्या अनधिकृत मायनिंगमुळे, तसा या जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड निर्माण होऊन दे नको। आणि इथल्या उपसरपंचांना, सरपंचांच्या पतीला, इथल्या ग्रामपंचायत सदस्यांना धमकी दिली जाते, उद्या परवा अशाच पद्धतीनं त्यांचासुद्धा खून किंवा त्या ठिकाणी होऊ शकतो। आणि म्हणून अशा पद्धतीचं जसं बीडचं झालं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड निर्माण होऊ नये। कुठल्या तरी सरपंचाची एखाद्या भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी त्याची हत्या होऊ नये। आणि म्हणून कुठंतरी प्रशासनाला जाग आणण्याचं काम या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करतोय। मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की डिसेंबरमध्ये याबाबतचा पत्रव्यवहार या सगळ्या संबंधित प्रशासनाला, जबाबदार अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी केलेला आहे। आज जानेवारी 20 तारीख, किती 21 तारीख, अजूनही त्या ठिकाणी कुठलंही उत्तर ना RTOचं, ना वनविभागाचं, ना तुमच्या खनिकर्म विभागाचं, ना जिल्हाधिकाऱ्यांचं, ना पोलिसांचं कुठलंही उत्तर याच्यामध्ये आलेलं नाही। आणि म्हणून जर याबाबत प्रशासनानं जर गांभीर्याने हे घेतलं नाही, प्रांत असतील, तहसीलदार असतील, कारण हे महत्त्वाचं प्रमुख खनिज आहे या जिल्ह्यातलं, ज्याच्यावर उद्योग, व्यवसाय, रोजगार सगळं अवलंबून आहे, जर नाही घेतलं तर याच्यामध्ये आग्रही भूमिका त्या ठिकाणी राहील। जसं एक आंदोलन, जन आंदोलन हे त्या ठिकाणी सातार्ड्यामध्ये, साटेलीमध्ये जिथं हा प्रकल्प आहे, जनतेचा विरोध आहे, जे डंपर व्यावसायिक आहेत त्यांना बरोबर घेतलं जाईल, स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेतलं जाईल आणि त्या सगळ्यांना घेऊन याच्यामध्ये या सगळ्या अनधिकृत बेकायदेशीर मायनिंगच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज हा त्या ठिकाणी उठवला जाईल। मी लवकरच आपल्याशी परत एकदा याबाबत संवाद साधेन।